नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायचे आहेत उडदाच्या डाळीचे वडे। हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत, एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी देखील तयार होतात। या पद्धतीने जर तुम्ही वडे तयार केले तर दिवसभर हे वडे तुमचे एकदम छान कुरकुरीत आणि क्रिस्पी राहतील। तर उडदाच्या डाळीचे हे वडे तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण 1 कप उडदाची डाळ रात्री भिजत घातलेली होती। डाळ स्वच्छ धुवून डाळ पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी मी या डाळीमध्ये टाकून डाळ रात्रभर भिजू घालून घेतलेली आहे। 6 ते 7 तास देखील तुम्ही ही डाळ भिजू घालून घेऊ शकता। तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही या ठिकाणी कोमट पाण्यामध्ये तुम्ही ही डाळ अर्धा घंट्यासाठी भिजू घालून घेऊ शकता। दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपली डाळ छान अशी भिजलेली आहे। पाणी न वापरता आपल्याला ही डाळ मिक्सरला एकदम छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे। तर मी एका चाळणीवरती ही डाळ काढून घेतलेली आहे। डाळीमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपण निथळून घेतलेले आहे। डाळ छान कोरडी झालेली आहे। आता डाळीमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे निथळून गेलेलं आहे। मिक्सरच्या जारमध्ये आपण अर्धी डाळ टाकलेली आहे आणि थोडा वेळ आपल्याला ही डाळ फिरून घ्यायची आहे। ही डाळ थोडीशी बारीक झाली की नंतर आपल्या बाकीची राहिलेली जी डाळ आहे ती देखील यामध्ये लगेचच आपल्याला टाकून घ्यायची आहे। आता सर्व डाळ आपल्याला एकत्रित बारीक करून घ्यायची आहे। या डाळीमध्ये मी हिरवी मिरची, कोथिंबीर किंवा मिठाचा वापर न करता फक्त डाळच आपल्याला सुरुवातीला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। तर मिक्सरला मी 4 ते 5 मिनिट डाळ छान बारीक करून घेतलेली आहे। डाळ वाटताना जर यामध्ये पाणी टाकलं तर आपल्या वड्याला पाहिजे तसा आपल्याला आकार देता येत नाही, त्यामुळे आपण पाणी न टाकता ही डाळ मिक्सरला छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे। बारीक करून घेतलेली डाळ आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून आपल्याला हे मिश्रण 2 ते 3 मिनिट छान असं फेटून घ्यायचं आहे। यामध्ये हवा असल्यास तुम्ही हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता देखील टाकू शकता। यामध्ये मी ना मिरची टाकलेली आहे, ना कोथिंबीर टाकलेली आहे, ना आपण यामध्ये जिरे टाकलेले आहे। तर प्लेनच आपल्याला हे वडे तयार करून घ्यायचे आहेत। तर चमच्यानेच मी हे मिश्रण फेटून घेत आहे, तुम्ही हाताने देखील फेटू शकता। 2 ते 3 मिनिट डाळ मी छान फेटून घेतलेली आहे। बघू शकता आधीपेक्षा या मिश्रणाचा रंग आता छान लाईट झालेला आहे। आपले जे मिश्रण आहे ते एकदम छान हलकं फुलकं तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने जर हे मिश्रण फेटून घेतलं तर आपले जे वडे आहेत ते एकदम छान हलके फुलके, आतून एकदम जाळीदार आणि मऊ होतील। तर त्यासाठी आपल्याला ही डाळ फेटून घेणं गरजेचं आहे। आता आपल्याला लगेचच याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत। बऱ्याच जणांना हातावरती वडे करण्यासाठी अवघड जातं, वड्याला पाहिजे तसा आकार देता येत नाही। त्याकरिता आपल्याला या ठिकाणी एक सोपी पद्धत वापरायची आहे। चहाच्या चाळणीवरती आपल्याला हे वडे तयार करायचे आहेत। त्यामुळे आपले वडे छान गोल आकारामध्ये तयार होतील आणि सगळे वडे आपले एकसारख्या आकारामध्ये देखील तयार होतील। बघू शकता चाळणीवरती वडा तयार केल्यामुळे एकदम सोप्या पद्धतीने आपला हा वडा तयार झालेला आहे। अशा पद्धतीने चाळणीवरती हा वडा तयार करून घ्यायचा आणि तेलामध्ये अलगद असा सोडून घ्यायचा। त्यामुळे वडा तेलामध्ये सोडताना आपल्या हातावरती तेल उडून येण्याची भीती देखील राहणार नाही। झाऱ्यावरती देखील तुम्ही अशाच पद्धतीने हे वडे तयार करू शकता। हातावरती देखील मी तुम्हाला हे वडा तयार करून दाखवत आहे। हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे। हातावरती आपल्याला वड्याचं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि मध्यभागी आपल्याला एक होल तयार करून घ्यायचा आहे। हातावरती देखील आपण एकदम सहजच हे वडे तयार करू शकतो। थोडे वडे आपण या ठिकाणी चाळणीचा वापर करून तयार केलेले आहेत। वडे तळण्यासाठी आपण तेल गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। कमी गॅसवरती सुरुवातीला आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं त्यानंतरच आपल्याला वडे तेलामध्ये सोडायचे आहेत। तेल जर व्यवस्थित तापलेलं नसेल तर वडे बुडाशी चिटकून राहतील। त्यामुळे आपल्याला तेल छान असं तापून घ्यायचं आहे आणि नंतरच हे वडे तळून घ्यायचे आहेत। सुरुवातीला मी 2 ते 3 वडे सोडून घेतलेले आहेत आणि एवढेच वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। चाळणीवरती वडा केल्यामुळे तेलामध्ये सोडण्यासाठी अगदी सोपं जातं। चाळणीवरच्या पेक्षा हाताने वडे तयार केले तर एकदम पटकन होतात। चाळणीवरती वडे तयार करण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो, त्यामुळे मी हातानेच हे वडे तयार करून घेणार आहे। मध्यम आचेवरती वडे छान कुरकुरीत होईपर्यंत आणि वड्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। वड्याचा रंग बघू शकता तुम्ही, मस्त असा वड्याला रंग आलेला आहे आणि आपले जे वडे आहेत ते आता त्याच्या आकारापेक्षा डबल झालेले आहेत, छान फुललेले आहेत। वडे छान फुलले म्हणजेच आतमध्ये छान जाळीदार आणि हलके फुलके तयार होतील। खाण्याचा सोडा किंवा तांदळाचं पीठ किंवा तांदूळ न टाकता आपले जे वडे आहेत ते एकदम छान हलके फुलके कुरकुरीत असे तयार झालेले आहेत। बघू शकता रंग देखील मस्त आलेला आहे आणि वडे आपले छान असे तळलेले देखील आहेत। आता आपल्याला हे वडे लगेचच काढून घ्यायचे आहेत। एका झाऱ्यावरती मी हे वडे काढून घेतलेले आहेत। बाकीचे वडे देखील मी सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे। आता हे वडे देखील आपल्याला छान रंग बदलेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। दुसरी बॅच देखील आपण या ठिकाणी छान अशी तळून घेतलेली आहे। पितृपक्षामध्ये उडदाचे हे वडे आवर्जून केले जातात। पितृपक्षामध्येच काय तर आपल्याला नाश्त्यासाठी जर काही बनवायचं असेल त्यावेळेला देखील तुम्ही हे वडे बनवू शकता। यासोबत तुम्ही चटणी, सांबार देखील तयार करू शकता। वरच्या बाजूने आपले वडे छान कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत। एकदम हलके फुलके असे आपले हे वडे तयार झालेले आहेत। एक वडा मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे। बघू शकता तुम्ही, मस्त हलके फुलके आणि जाळीदार असे आपले हे वडे तयार झालेले आहेत। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी
चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशीच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.